नमस्कार सगळ्यांना. आपल्या शेतकरी बिझनेस यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेजवरती आणि फेसबुक पेजवरती सगळ्यांचं स्वागत आहे. तर पहिल्यांदा मी सगळ्यांची माफी मागतो की मी 2 दिवसापूर्वी आपल्या पेजवरती मी लाईव्ह गेलो होतो आणि असं सांगितलं होतं की मी नेक्स्ट डेला दुसऱ्या दिवशी फार्म बिलवरती एक व्हिडिओ बनवत आहे आणि तो अपलोड करेल. पण काही कारणास्तव मी तो करू शकलो नाही. सगळ्यांसाठी त्यासाठी माफी मागतो. पण आता मी त्यावरतीच व्हिडिओ बनवत आहे आणि नक्कीच आपण बघू शकता. तर जे फार्म बिलवरती आपण बोलणार आहोत असं म्हटलं आहे, तर 3 फार्म बिल जे लोकसभेमध्ये मांडण्यात आली आणि ते मंजूर पण झाली. तर हे केंद्र सरकारने जे बिल मांडले ते काय आहेत आपण ते बघणार आहोत. ते 3 बिल मांडलेले आहेत. पहिलं बिल आहे फार्मर प्रोड्यूस ट्रेड कॉमर्स बिल 2020. नेक्स्ट बिल आहे द फार्मर्स एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन ॲग्रीमेंट ऑफ प्राइस एश्युरन्स अँड फार्म सर्व्हिस बिल 2020. आता तिसरं पण आहे बघा यात द इसेन्शियल कमोडिटी अमेंडमेंट बिल 2020. आता तुम्ही म्हणत असाल की बाबा हा इंग्लिशमध्ये झालं, आम्हाला मराठीत सांगा. ही बिल लोकसभेत मांडण्यात आली, हे बरोबरच आहे. तर पहिलं बिल काय आहे आणि काय सांगतं, तर शेतकऱ्यासाठी किती फायदेशीर आहे आणि ह्याला शेतकरी का विरोध करतात हे पण बोलणार आहोत. तर पहिलं बिल आहे फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड कॉमर्स बिल 2020. तर म्हणजेच त्याचा मराठीत असा अर्थ होतो की शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य प्रोत्साहन व सुविधा विधेयक. तर ह्यात कसं असतं, APMC एक कमिटी आहे. APMCचा फुल फॉर्म होतो ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी. ही डिसाईड करते आपल्या मालाचा भाव. तशाच अंतर्गत असतं की PMC म्हणजे ते पण राज्य सरकारच मांडतं. पण आपण आपला माल हा APMCच्या जो आपले मंडी असते, APMC म्हणजे मंडीमध्ये जाऊन आपला माल विकतो. मराठवाड्यात त्याला मोंढ्यामध्ये असतात बाजार समित्या. आपण बाजार समित्यामध्ये आपला जो शेतीतला माल असतो तो तिथं जाऊन आपण विकतो. पण आता इथं ह्या ॲक्टनुसार तिथं काय प्रॉब्लेम होत आहे, शेतकरी असं म्हणतात की APMC तुम्ही उखाडून टाकताल आणि जे तुम्ही आता म्हणताय ते आणताल. पण तसं नाही आहे. पण त्यांनी जेव्हा बिलमध्ये तुम्हाला स्पष्ट होतात की APMC कुठेही जाणार नाही, जशाला तसे राहतील. पण APMCमध्ये जेव्हा तुम्ही विकताना तेव्हा तुमचा माल तुमचा राज्यात किंवा जिल्ह्यात तिथपर्यंतच विकायला तुम्ही तत्पर होतात आणि तुम्ही तिथं मान्य होतात. पण आता ह्या ॲक्टमध्ये असं सांगितलं आहे की तुमचा माल तुम्ही राज्याच्या बाहेर पण विकू शकणार. तुम्हाला जिथे पाहिजे तिथं पण विकू शकणार. तुमचा माल जर आता महाराष्ट्रातून आहे मी, तर माझा माल मला राजस्थानमध्ये विकता येणार, माझा माल मला गुजरातमध्ये विकता येणार. तुम्ही राज्याची म्हणजे ते राज्याच्या दिशेबाबतीत पहिली जी बाउंड्री होती की तुम्ही तिच्यामध्येच माल विकायचा, ती बाउंड्री खतम केली ह्या ॲक्टमध्ये. कृषी उत्पन्न बाजाराच्या मान्यता दिलेल्या बाजाराबाहेर आपला माल खरेदी विक्री करता येईल. बरोबर आहे. राज्यांतर्गत व आंतरराज्य हालचालीतील जे अडथळे यायचे पहिले ते दूर होतील असं ॲक्टमधून ह्या सांगितलं आहे. तर ह्या ॲक्टद्वारे मला तर वाटतं की शेतकऱ्याला खूप फायदा होईल. तर तुम्हाला काय वाटतं ह्या ॲक्टबद्दल, तर तुम्ही इथे कमेंटमध्ये सांगा. तर दुसरा ॲक्ट आहे द फार्मर्स एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन ॲग्रीमेंट ऑफ प्राइस एश्युरन्स अँड फार्म सर्व्हिस बिल 2020. आता ह्याचा अर्थ काय बाबा, शेतकरी सशक्तीकरण व संरक्षण, किंमत आश्वासन आणि कृषी सेवा पर करार 2020. आता काय म्हणले ह्यांनी, प्राइस एश्युरन्स आणि ॲग्रीमेंट असं म्हटलं बिलमध्ये. तर आपल्याला ह्या 2 वर्डवरून आपल्याला समजलं असेल की ह्या बिलमध्ये आपल्याला काय म्हणायचं केंद्र सरकारला. तर काय म्हणायचं बघा, आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते भेटतील, इंडस्ट्री किंवा कंपनीशी करार करता येईल आणि जी 5 हेक्टरपेक्षा ज्यांना जमीन कमी आहे त्यांना फायदा होईल. तर बरोबर आहे. ह्याचा फायदा काय बाबा, ह्याचा फायदा असा आहे की जेव्हा आपण शेतीमधला माल काढतो, समजा मी माझ्या शेतीतून 1 एकरमधून काहीतरी मी बटाटा काढतोय आणि मला एका मोठ्या कंपनीशी करार करायचा. समजा आता जस्ट आपण रिॲलिटीज बोलूया. चिप्स तयार कोण करतं, लेज कंपनी तयार करते. कंपन्या आहेत भरपूर, पण लेज आहे लीडर आहे मार्केटचा की ते जास्त त्यांचा सेल होतो. तर समजा आता मी 1 एकर माझा आलू काढतो शेतीतून आणि लेजकडे मी करार घेऊन गेलो की बाबा मी आलू लावतोय, लावण्याच्या आधीच करार होतो असं असेल आणि ह्या प्राईजला आपण करार करूया की माझा आलू तुम्ही डायरेक्ट घेऊन जाल. हा झाला एक करार. आणि आता मी एक थोडाफार शिक्षित आहे म्हणून मी हा करार करू शकतो. पण छोटा शेतकरी की त्याला माहीतच नाही की करार कसा होतो आणि ॲक्ट पण ज्याला कळत नाही तो काय करणार बाबा, ह्या गोष्टीमुळे विरोध होतोय. पण काही गोष्टीवरती बोलायचं झालं तर हा खूप फायदेशीर आहे. खरंच आपण करार करू शकतो. पण
पण ह्यात प्रॉब्लेम एक येऊ शकतो की छोट्या शेतकऱ्यांसाठी खूप प्रॉब्लेम आहे. हां, तर असं बी एक होऊ शकतं ह्या ते करारामध्ये जर मांडलं झालं तर एक आक्षेप येऊ शकतो. कंत्राटी व्यवस्थेत शेतकरी सक्षमपणे वाटाघाटा करू शकतील का? हे पण बरोबर आहे. लहान शेतकरी कंपन्यांशी करार करताना किती फायदेशीर आहे? त्यांना काय माहिती की कंपनी लीगल ॲक्ट काय असतो? कंपनी लीगली त्यांच्याकडे टीम आहे. माझ्यासोबत करार करताना त्यांनी पेपरमध्ये काय लिहिलंय? हे सगळं माहीत नसतं. त्यांच्याकडे लीगल टीम आहे, पण शेतकऱ्याकडे नाही आहे ना. हे तुम्ही स्पष्ट करा. हे सांगा तुम्ही. कंपन्यांची जी मोनोपॉली ह्या गोष्टीमध्ये चालू नये हे पण सांगा. हां, तर कंपन्यांची मोनोपॉली कधी चालते? जेव्हा मार्केटमध्ये एकच कंपनी आहे त्या इंडस्ट्रीमधली. समजा आता आलूची चिप्स बनवणारी फक्त लेज असेल तर लेजनंच मोनोपॉली केली असती. पण तिलाच जर कॉम्पिटिटर असतील तर ती मोनोपॉली नाही करणार ना. तिला पण मार्केटमध्ये सर्वाइव्ह करायचं आहे तर तिला मोनोपॉली करता येणार नाही. मोनोपॉली म्हणजे की हां, आम्ही जे म्हणतो तेच खरं. कारण आपण दुसरीकडे जाऊ शकत नाही, कारण तेच आहेत ना मार्केटमध्ये. हां, त्यामध्ये त्याला असं मोनोपॉली म्हणता येईल. तर तिसरा ॲक्ट काय बघा, तिसरा ॲक्ट द इसेन्शियल कमोडिटी अमेंडमेंट बिल. द इसेन्शियल कमोडिटी ह्यावरती खूप जण चुकतायत. तर ह्या ॲक्ट काय, आवश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक. आवश्यक वस्तू कोणत्या? जे आपल्याला रेग्युलर वापरात लागतात, आपले जे की दररोजच आपण यूज करतो, विकली यूज करतो, ज्या दररोज आपल्या आवश्यक वस्तू आहेत. तर ह्यात कडधान्य, तेलबिया, कांदा, बटाटे यांना अत्यावश्यक वस्तूच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. आता हे त्यांनी ही बिल मांडले, ह्यालाच जास्त विरोध होतोय की सध्या कांद्याची परिस्थिती असं केलं तुम्ही की कांद्याचं जे मार्केट आहे ते पूर्ण ठप्प झालं आहे, पूर्ण भाव खाली आला आहे. त्याचं एक्सपोर्टच तुम्ही बंद केलं आहे आणि त्यावरतीच ह्या विधेयक आलं आहे. तर ह्याला अपवाद काय असू शकतं? युद्धसदृश असामान्य परिस्थितीत या किमतीला म्हणजे की तिथं ह्यात लागू नाही होणार जर युद्धाची परिस्थिती आली तर. आणि किमती स्थिर राहतील असं म्हटलंय. किमती स्थिर राहतील, ठीक आहे. हे झाले 3 ॲक्ट. तर या 3 ॲक्टमधून शेतकऱ्याला किती फायदा? शेतकऱ्याला खूप ह्यातून फायदा असं वाटतं मला, कारण काहीतरी चेंजेस येत आहेत. तुम्ही बघताय शेतकऱ्याची कशी लूटमार होते, कुठं कोण कसा फायदा खातो. APMCच्या ज्या भाव आपण बाहेर जेव्हा आपला माल विकला तर तिथंच आपल्याला भाव चांगला भेटत असेल तर आपल्याला तिथून जास्त फायदा होईल. APMCमध्ये कसं असतं, त्यांना माहिती आहे की हा भाव इथंच विकणार आहेत, म्हणून पण ते भाव तसं वाढवणार नाहीत. आणि राजकारणी असतात, त्यांची तिथं पौच असते, शेतकरी तेवढं पोहोचू शकत नाही, म्हणून इथं थोडं लॉसमध्ये जातो शेतकरी. हा एक फायदा होऊ शकतो. आणि करार बाबतीत होताना सांगली जिल्ह्यामध्ये असे करार खूप होत आहेत आणि जे होत होते. आता सांगलीमध्ये झालं, नाशिकमध्ये ग्रेप्सचं झालं की कंपन्यासोबत करार करतात की वाईन कंपन्यासोबत ते द्राक्षाचा करार करतात. एवढं आमच्याकडे द्राक्ष आहेत आणि ते तुम्हाला असं पोहोचविलं जाईल, आपलं असं करारमध्ये म्हणलेलं आहे. त्याला ती जी प्राईस ठरलेली असते त्या प्राईजनुसार त्यांना पैसे भेटून जातात. हा एक फायदा झाला. तर या तिन्ही बिलामधून का नाही शेतकऱ्याला मला तरी वाटतं खूप फायदा होतील, पण ह्यातून काही नुकसानही आहे. छोट्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे. तुमचे आहेत 3 बिल आणि जर ह्यात शेतकऱ्यांचा विरोध होतोय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा तर विरोध कुठे दिसत नाहीये, तर पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी का याला विरोध करतायत? तर तिथं असं झालंय की त्यांचे जे कॅबिनेट मंत्री आहेत, मिसेस कौर आहेत, तर त्यांनी तिथल्या पदाचा त्यांच्या राजीनामा दिला आहे. तर का दिला आहे? त्यांच्या आजूबाजूचे ते असं म्हणतात की माझ्याच लोकांना जर ह्या बिलामधून जर फायदा होत नसेल आणि त्यांच्याच हातातून जर काहीतरी हिसकावून घेतलं जाणार असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देते, असं त्यांचं स्पष्टीकरण आहे. तर विरोध का होतोय? विरोध असा होतोय की तुम्ही ह्यात सगळी डेअरिंग होतील, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही, अशा खूप काही गोष्टी, त्यामुळे विरोध होते. पण तुम्हाला काय वाटतं, हे जे 3 ॲक्टमधले जे पाहून हे तुम्हाला काय वाटतं? ह्याच्याशी करायचं आहे. बाकी जाऊ द्या कुठे जायचं, आपण तुम्हाला काय वाटतं विचारू. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना काय वाटतं तर तुम्ही ते नक्की आपल्या कमेंटमध्ये सांगा की खरंच हा ॲक्ट मला चांगला वाटतो आणि मी ह्याच्याशी सहमत आहे. हे का असेल तुम्हाला तर नक्की कमेंटमध्ये करा. तर हे 3 ॲक्टबद्दल मला बोलायचं होतं ते मी बोललो आहे. आता नंतर शेवटचं बोलायचं झालं तर आपल्या पेजवरती तुम्ही आहात
तर खूप जणांकडे, आणखी शेतकऱ्यांकडे शेअर करा पेज आपलं, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक चॅनलवरतीही आपण व्हिडिओ टाकतोय, आणखी भरपूर टाकतोय. तर तिथेही आपण तुम्ही कनेक्ट राहा. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण त्यांच्या तिन्हीच्याही लिंक देतोय, तिथे जा आणि खूप खूप शेतकऱ्यांना माझ्याकडून शुभेच्छा आणि खूप खूप नक्की शेतकरीच राजा होणार. हा भारतातला कृषीप्रधान देशाचा नक्की शेतकरीच राजा होणार. खूप धन्यवाद.